Hello students, now we are going to see our next topic. It is very much similar to our previous topic, that is self-inductance. Our next topic is mutual inductance. For this we have to learn first topic. Firstly, we have to remember that what is meant by self-inductance, L, capital L. Now self-inductance can be revised. आता आपण म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय ते पाहणार. ते आपण थोडंसं रिवाइज करून घेऊ आधी. सेल्फ इंडक्टन्स म्हणजे काय, एखाद्या कॉइलमध्ये जर बदल होत असेल, मॅग्नेटिक फील्डचा जर चेंज होत असेल, म्हणजेच मॅग्नेटिक फ्लक्सचा जर बदल होत असेल, तर त्या कॉइलमध्ये तयार होणारं जे EMF आहे ते त्याच कॉइलमध्ये तयार होते. हे झालं सेल्फ इंडक्टन्स. आता आपण म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय ते पाहू. म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे काय ते पाहण्यासाठी आपल्याला दोन कॉईल इथे विचारात घ्यायचे आहे. ह्या दोन कॉईल ज्या आहेत त्यांना कॉईल 1 आणि कॉईल 2 असं नाव देण्यात आलेलं आहे. त्यातली कॉईल 1 जी आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम बोलतो. हिअर इज द कॉईल 1 अँड फॉर दॅट कॉईल 1 व्हॉट इज गोइंग ऑन देअर. फॉर कॉईल 1 इफ I1 इज द करंट पासिंग थ्रू द कॉईल, there is a battery, key and rheostat connected in series with the coil. म्हणजे या कॉईलला सिरीजमध्ये बॅटरी, रेओस्टॅट आणि की जी आहे ती कनेक्ट केलेली आहे. सर्वप्रथम सगळ्यात पहिले आपण काय करू, की ऑन करू, म्हणजे की क्लोज करू, म्हणजे ती सर्किट पूर्ण होईल. आता बॅटरीतून आपण व्होल्टेज देणं सुरू करू. बॅटरीमधून व्होल्टेज वाढवणं सुरू केलं, त्यानंतर एक पर्टिक्युलर व्होल्टेज आपण देऊन ठेवू आणि नंतर रेओस्टॅटने ते व्होल्टेज आपण कमी जास्त करू. म्हणून आपण तिथे रेओस्टॅट वापरलेला आहे. रेओस्टॅटने आपण ते व्होल्टेज वाढवण्याचा थोडासा प्रयत्न जर केला तर आपल्याला काय दिसेल, तर कॉईलमधून पास होणारा जो काही करंट आहे तो करंट जर तो I1 असेल तर त्या I1 करंटमुळे राईट हँड रूलनुसार त्या कॉईलच्या भोवती काय तयार होईल, मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. ते समजा B1 एवढं असेल. आपल्याला माहिती आहे ना, इफ थंब डिनोट्स द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ करंट, देन कर्ल्ड फिंगर डिनोट्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस्ड अराउंड द कंडक्टर. अशा प्रकारचे डॉटेड लाईन आपल्याला दिसत आहे. त्या डॉटेड लाईन म्हणजे आपल्याला काय दाखवत आहे, त्याच्या भोवती तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड दाखवत आहे. ते समजा कॉईल 1च्या भोवती तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड हे समजा B1 असा आहे. त्यानंतर त्यातून पास होणारा करंट I1 आहे, तिथे तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड B1 आहे. ते जे काही मॅग्नेटिक फील्ड आहे, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पर युनिट एरिया, याला आपण मॅग्नेटिक फील्ड असं म्हणतो. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पर युनिट एरियाला फ्लक्स असं म्हणतो आपण, पासिंग थ्रू द युनिट एरिया. म्हणजे तिथे त्या मॅग्नेटिक फील्डमुळे त्यामध्ये मॅग्नेटिक फ्लक्स राहील जो त्या कॉईलच्या भोवती ॲक्ट करेल. आता आपल्याला त्या कॉईलच्या जवळ दुसरी एक कॉईल ठेवलेली दिसून येते, तिला कॉईल 2 असं म्हणू आपण. फॉर कॉईल 2 इफ वी ऑब्झर्व नीटली, समजा आपण व्यवस्थितपणे जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं दिसेल की पहिली जी कॉईल आहे त्या कॉईलमधून जनरेट झालेलं जे काही तिथे इंड्यूस झालेलं असं म्हणू आपण, जे काही तिथं मॅग्नेटिक फील्ड आहे त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जो फ्लक्स आहे तो फ्लक्सच्या रेंजमध्ये दुसरी कॉईल आपण आणून ठेवलेली आहे, म्हणून तो त्याच्यातून सुद्धा पास होताना मॅग्नेटिक फील्ड आपल्याला दिसून येते. असं पास होणाऱ्या मॅग्नेटिक फील्डमधून त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जर दुसरी कॉईल मी आणून ठेवली तर काय होईल, तर दुसरी कॉईल ही मॅग्नेटिक फ्लक्समध्ये असल्यामुळे त्याच्यामध्ये पण मॅग्नेटिझम जे काही तयार व्हायला पाहिजे ते तयार होईल. आता आपण जे काही मॅग्नेटिक फ्लक्स आहे जो दुसऱ्या कॉईलमध्ये होईल, म्हणजे त्याला आपण Φ21 असं म्हटलेलं आहे. म्हणजे समजा आपण त्यातला दुसऱ्या कॉईलचा एक एरिया S2 असा कन्सिडर केला टोटल, त्यातला एक स्मॉल एरिया डेल A असा जर आपण कन्सिडर केला पहिल्यांदा, तर तिथे Φ21 बी द मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द कॉईल 2 दॅट इज द फॉर सरफेस
area S2 of coil 2 ड्यू टू कॉईल 1 और विथ रिस्पेक्ट टू कॉईल 1 असं आपण म्हणू. म्हणजे पहिल्या कॉईलमुळे दुसऱ्या कॉईलवर ॲक्ट होणारं मॅग्नेटिक फ्लक्स हे Φ21 असं लिहू आपण. पहिले आपण 2 लिहिला म्हणजे ऑन 2, नंतर 1 लिहिला म्हणजे बाय 1 असं आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. ऑन 2 बाय 1 म्हणजे पहिल्या कॉईलमध्ये तयार होणाऱ्या मॅग्नेटिक फील्डमुळे तो जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे दुसऱ्या कॉईलवर सुद्धा ॲक्ट करेल, म्हणून ऑन 2 आणि कोणामुळे बाय 1 असं आपण Φ21 असं लिहूया. हे Φ21 आपल्याला कसं लिहिता येईल? आपल्याला समजा डेल ए हा थोडासा एरिया आपण स्मॉल एरिया कन्सिडर केला दुसऱ्या कॉईलचा, तर तो आपल्याला टोटल घ्यावा लागेल म्हणून त्याला इंटिग्रेट केला आपण. आपल्याला माहीत आहे की बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन, इट इज इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू युनिट एरिया, म्हणजे बी इज इक्वल टू फाय अपॉन डेल ए असं आपल्याला लिहिता येते बीच्या डेफिनेशननुसार. त्याच्यावरून मग फाय इज इक्वल टू बी इंटू डेल ए असं लिहिता येते. आता हे आपण फाय काढलं समजा स्मॉल एरिया डी एसाठी. टोटल एरिया समजा दुसऱ्या कॉईलचा S2 असेल तर आपण त्याला डी एला एक्सपांड करून कम्प्लिटली S2 एवढा एरिया कन्सिडर करू. त्याच्यासाठी किती प्रमाणात मॅग्नेटिक फ्लक्स तिथे अप्लाय होईल ते आपण काढू. म्हणून खाली लिहिलेलं दिसतं तुम्हाला Φ21 इज इक्वल टू इंटिग्रल S2 इंटिग्रल ओव्हर सरफेस एरिया S2 B1 डॉट किंवा B1 मल्टिप्लाइड बाय डेल ए. डेल ए इज अ स्मॉल एरिया, इट इज इंटिग्रेटेड टू फॉर्म द कंप्लीट एरिया S2. अशा प्रकारे Φ21 ची व्हॅल्यू आपल्याला काढता येते. सोपं आहे, याआधी आपण हे पाहिलेलं आहे. आता आपण असा विचार करू की दुसऱ्या कॉईलशी पहिल्या कॉईलमधून पास होणारा जो करंट आहे I1, त्याच्यामुळं तयार होणारं जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे फाय ते 21 म्हटलं म्हणजे ते दुसऱ्यावर ॲक्ट होणार आहे. मी जर रेओस्टॅटने व्होल्टेज कमी जास्त केलं पहिल्या कॉईलचं तर त्याचा करंटसुद्धा कमी जास्त होईल. म्हणजे I1 जर चेंज झाला तर त्याच्या भोवती तयार होणारं मॅग्नेटिक फील्डसुद्धा ऑब्व्हियसली चेंज होईलच. ते जर चेंज झालं तर त्याच्यामध्ये जी दुसरी कॉईल ठेवलेली आहे आपण त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये जी दुसरी कॉईल ठेवलेली आहे त्याच्या भोवतीचा फ्लक्ससुद्धा बदलेल. म्हणजे चेंज इन द फ्लक्स झाला तिथे. चेंज इन द फ्लक्स. आता जसं आपण चेंज इन द फ्लक्स म्हटलं तसं पटकन आपल्या लक्षात यायला पाहिजे. काय? आपल्याला फॅराडेजचा लॉ लक्षात यायला पाहिजे. व्हेनेवर देयर इज अ चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स अँड EMF इज इंड्यूस्ड इन द कॉईल. म्हणजे एखाद्या कॉईलशी संलग्नित असणारा मॅग्नेटिक फ्लक्स जर चेंज होत असेल तर त्या कॉईलमध्ये काय तयार होते? EMF इंड्यूस होते. म्हणून आपण दुसऱ्या कॉईलमध्ये सुद्धा EMF तयार होते असं म्हणू शकतो. बरोबर आहे ना? पहिल्या कॉईलमधून पास होणाऱ्या करंटच्या बदलामुळे किंवा चेंज इन करंटमुळे त्याच्या भोवतीचं मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल. त्याच्यामध्ये दुसरी कॉईल ठेवलेली आहे म्हणून त्याच्या पण भोवतीचं मॅग्नेटिक फील्ड चेंज होईल. आणि चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स होत असेल तर त्याच्यामध्ये EMF इंड्यूस होतो. म्हणजे पहिल्या कॉईलमुळे दुसऱ्या कॉईलमध्ये EMF इंड्यूस होत आहे. म्हणजे जसं याच्या आधी आपण पाहिलेलं आहे की ज्या कॉईलमधून आपण करंट पास केला त्याच कॉईलमध्ये जर EMF इंड्यूस झाला त्याला सेल्फ स्वतःमध्येच तयार होणारा EMF म्हणून सेल्फ इंडक्टन्स असं म्हटलं होतं आपण. इथे आपण काय म्हणू याला? तर इथे शेजारच्या कॉईलमध्ये नियर बाय कॉईल किंवा बाजूच्या कॉईलमध्ये इंडक्टन्स तयार होता, याला आपण म्युच्युअल इंडक्टन्स असं म्हणू. लक्षात आलं की नाही? म्हणजे काय? EMF इंड्यूस इन द नियर बाय ऑर म्युच्युअल डिस्टन्सवर ठेवण्यात येणाऱ्या कॉईलसाठी म्हणू आपण म्युच्युअली डिस्टन्स कॉईल ड्यू टू द चेंज इन द करंट इन अनदर कॉईल. म्हणजे कोणत्या तरी दुसऱ्या कॉईल ज्याच्या विसिनिटीमध्ये एक कॉईल ठेवलेली आहे त्या कॉईलचा जर करंट चेंज झाला तर त्याच्यामुळे या दुसऱ्या कॉईलमध्ये काय तयार होते? EMF इंड्यूस होते. असं जर होत असेल तर या घटनेला म्युच्युअल इंडक्टन्स असं म्हणतात. लक्षात आलं? हे झालं म्युच्युअल इंडक्टन्स. हे सेल्फ इंडक्टन्स सारखंच आहे, फक्त सेल्फ इंडक्टन्स म्हणजे ज्या कॉईलमधून आपण करंट पास केला त्याच्यामध्येच बदल होणे किंवा त्याच्यामध्येच बदल झाल्यामुळं EMF इंड्यूस होणे. आणि म्युच्युअल इंडक्टन्स म्हणजे त्या कॉईलच्या बाजूला दुसरी कॉईल ठेवलेली आहे तर त्या कॉईलमध्ये जो चेंज इन करंट झाला त्याच्यामुळं दुसऱ्या कॉईलमध्ये
EMF इंड्यूस होणे, याला म्हणतात म्युच्युअल इंडक्टन्स. लक्षात ठेवायचं. मग आपल्याला हे जे म्युच्युअल इंडक्टन्स आहे हे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाल्यामुळे होत आहे. म्हणून मग जसं जसं आपण करंट चेंज करत जो कॉईल नंबर 1 मधला आहे, तसं कॉईल नंबर 2 च्या भोवती जे काही मॅग्नेटिक फ्लक्स कॉईल नंबर 1 मुळे जनरेट झालेला आहे त्याच्या भोवती, त्याच्यामध्ये आपण कॉईल नंबर 2 ठेवलेले डॉटेड लाईन आपल्याला ते दाखवतात. त्याच्यामुळं ते मॅग्नेटिक फ्लक्ससुद्धा चेंज होईल जे दुसऱ्या कॉईलशी लिंक्ड आहे. म्हणून मग आपण असं लिहू शकतो, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजेच काय, I2 कमी झाला तर नक्कीच Φ21 कमी होईल, I2 वाढला तर Φ21 वाढेल, त्याची स्ट्रेंथ वाढेल. म्हणून मग मी लिहू शकतो Φ21 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I1 इज इक्वल टू, लिहिला आपण तर इथे एक आपल्याला कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी घ्यायचा आहे. या कॉन्स्टंटला म्युच्युअल इंडक्टन्स असं म्हणतात किंवा कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स असं म्हणतात, जो आपल्याला म्युच्युअल इंडक्टन्स किती प्रमाणात तयार होते याची व्हॅल्यू देतो. लक्षात आलं की नाही? आणि याचा अर्थ काय झाला, मग त्याला काय म्हटलेलं आहे खाली बघा, कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ कॉईल 2 विथ रिस्पेक्ट टू 1. म्हणजे दुसऱ्या कॉईलचं म्युच्युअल इंडक्टन्स आहे ते विथ रिस्पेक्ट टू 1, पहिल्या कॉईलच्या विथ रिस्पेक्ट टू जर आपण विचार केला तर. इथपर्यंत लक्षात आलं. आता पुढचं अत्यंत सोपं आहे. याच्या आधी आपण ते सेल्फ इंडक्टन्समध्ये सुद्धा केलेलं आहे. जसं आपल्याला माहीत आहे की दुसऱ्या कॉईलमध्ये मग काय तयार होते, EMF इंड्यूस होते. तो इंड्यूस होणारा EMF आपल्याला फॅराडेच्या लॉनुसार, इंडक्शनच्या लॉनुसार लिहिता येतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा लॉ आपल्याला काय सांगतो, E इज इक्वल टू मायनस dφ/dt. इथे फायची व्हॅल्यू Φ21 आहे म्हणून मायनस dφ21 अपॉन dt असं आपण लिहिलं. आणि Φ21 ची व्हॅल्यू आताच आपण वर काढली होती आणि ती म्हणजे M21 इंटू I1, ती आपण तिथे टाकली. तर M म्हणजे हा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी बाहेर येईल म्हणून मायनस M21 dt ऑफ I1 असं आपण म्हणू. हे झालं EMF इंड्यूस्ड इन कॉईल नंबर 2 बाय 1, E21 म्हटलेलं आहे. लक्षात आलं ना, 21 म्हणजे इन 2 बाय 1 किंवा ऑन 2 बाय 1 असं लक्षात ठेवायचं कधी पण. सिमिलरली आता आपण काय करू की समजा आपण आता पहिल्या कॉईलमधला करंट तेवढाच ठेवला, पण दुसऱ्या कॉईलमध्ये आपण समजा I2 हा करंट जर पास केला तर दुसऱ्या कॉईलमध्ये त्याच्या पण भोवती मॅग्नेटिक फील्ड B2 हे जनरेट होईल. राईट हँड रूलनुसार त्या कॉईलच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड जनरेट होईल. त्याचा मॅग्नेटिक फ्लक्स काहीतरी Φ12 असेल असं आपण म्हणू. जर तो फ्लक्स त्याच्या भोवती असतानाचा दुसऱ्या कॉईलच्या भोवती असतानाचा फ्लक्स हा पहिल्या कॉईलवर सुद्धा ॲक्ट करेल, कारण की दुसऱ्या कॉईलच्या व्हिसिनिटीमध्ये म्हणजेच जवळपास कॉईल नंबर 1 ठेवलेली आहे. म्हणून आता दुसऱ्या कॉईलमध्ये सुद्धा जर मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होत आहे त्या करंटमुळे, त्यातून पास होणाऱ्या करंटमुळे, तर त्याच्या व्हिसिनिटीमध्ये पहिली कॉईल ठेवलेली असल्यामुळे पहिल्या कॉईलच्या भोवती सुद्धा तो मॅग्नेटिक फ्लक्स जनरेट होईल आणि त्यामध्ये ती कॉईल राहील. आता जर मी दुसऱ्या कॉईलमधला करंट कमी जास्त केला किंवा चेंज केला तर चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स होईल आणि म्हणून पहिल्या कॉईलमध्ये सुद्धा काय तयार होईल, EMF इंड्यूस होईल, EMF तयार होईल. आणि म्हणून मी असं लिहू शकतो पहिल्यासारखंच की दुसऱ्यातून पास होणारा करंट जर बदलला तर दुसऱ्यामुळं पहिल्यावर जे काही इफेक्ट होईल, मॅग्नेटिक फ्लक्स जो चेंज होईल तो सुद्धा बदलेल. म्हणजे I2 जर बदलला, I2 जर वाढला तर Φ12 सुद्धा वाढेल. Φ12 म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स ॲक्टिंग ऑन कॉईल 1 बाय 2, कारण की 2 मध्ये सध्या आपण करंट I2 पास करत आहे. म्हणजे आपण सिमिलर केस पाहता, फक्त उलटं पाहत आहे, बाकी काहीच नाही. म्हणून मी असं लिहू शकतो Φ12 प्रोपोर्शनल टू I1 डायरेक्टली प्रोपोर्शनल टू I2. Φ12 इज इक्वल टू M12 इंटू I2. यातला M12 म्हणजे काय आहे, मग कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स ऑफ कॉईल 1 विथ रिस्पेक्ट टू कॉईल 2. लक्षात आलं. तर जवळपास दोन्ही सारखेच असतात. आता आपल्याला EMF पण याचं काढता येते. कॉईल 1 मध्ये जे काही EMF या चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स Φ12 जो काही दुसऱ्या कॉईलमधून पास होणाऱ्या आणि चेंज होणाऱ्या करंटमुळे तिथं चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स Φ12 बदलत आहे, त्यामुळे तिथं जो EMF इंड्यूस होईल फॅराडेच्या लॉनुसार तो EMF म्हणजे काय राहील, E12 राहील. म्हणजे EMF इंड्यूस्ड इन 1 बाय 2 असं आपण म्हणू. पहिल्यासारखंच म्हटलं आपण, फक्त इथे उलटं म्हटलं. इज इक्वल टू मग काय राहिलं, पुन्हा आपण त्या व्हॅल्यू टाकल्यानंतर काय आहे की dφ/dt, dφ12/dt, त्यातला Φ12 ची व्हॅल्यू टाकली तर तिथे मिळालं आपल्याला मायनस M12 बाहेर घेतला, di2/dt.
पण आपण जर बाय सिमेट्री पाहिलं तर ई एम एफ इंड्यूस दोन्हीकडे जो होत असतो तो त्यानुसार म्युच्युअल इंडक्टन्स दोघांचाही जवळपास सारखं राहते आणि त्याला कॉमनली आपण कॅपिटल एम असं सुद्धा म्हणू शकतो. लक्षात आलं. आता जर आपण वेगळ्या प्रमाणात याची डेफिनेशन जर पाहतो म्हटलं, जसं आपण सेल्फ इंडक्टन्सचं पाहिलं होतं तसंही आपल्याला पाहता येते. जसं आपल्याला माहिती आहे आता दोन्हीसाठी जर आपण यम दोन्हीकडला जो आहे M21 आणि M12 हा जर सारखा आहे असं म्हटलं आणि त्याला यम असं नाव दिलं तर मला असं लिहिता येते Φ21 इज इक्वल टू M इंटू I1 आणि Φ12 इज इक्वल टू M इंटू I2. बरोबर आहे की नाही. दोन्हीची व्हॅल्यू जर एमसाठी काढली मी फक्त तर M इज इक्वल टू Φ21 अपॉन I1 आणि तिकडे पुन्हा M इज इक्वल टू Φ12 अपॉन I2. जर आपण आता हे इक्वेशन लक्षपूर्वक पाहिलं तर याचा अर्थ काय निघतो बघा. यम म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स इज इक्वल टू काय, इज इक्वल टू जर आपण पहिल्यामधून पास होणारा करंट I1 म्हटला आणि तो जर मी 1 अँपिअर केला म्हणजे युनिट करंट जर मी पास केला पहिल्या कॉईलमधून तर Φ21 म्हणजे काय आहे की फ्लक्स लिंक्ड विथ सेकंड कॉईल विथ रिस्पेक्ट टू 1 असं आहे ना. म्हणून मग काय झालं की M इज इक्वल टू काय म्हणू आपण मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ सेकंड कॉईल असं म्हणू, सेकंड कॉईल विथ रिस्पेक्ट टू 1 पर युनिट करंट थ्रू द कॉईल नंबर 1 और थ्रू फर्स्ट कॉईल असं म्हणू आपण. इथे सहसा दुसरी जे कॉईल राहते त्यापेक्षा पहिल्या कॉईलला आपण जो ई एम एफचा सोर्स अप्लाय करत असतो, आपण बॅटरी जिथे अप्लाय करत असतो त्या कॉईलला प्रायमरी कॉईल म्हणतात आणि ज्याच्यामुळे दुसऱ्या कॉईलमध्ये ई एम एफ इंड्यूस होतो त्याला सेकंडरी कॉईल म्हणतात. आणि म्हणून आता जर मी इथं 2ला S जर म्हटलं म्हणजे सेकंडरी कॉईल आणि 1ला प्रायमरी P जर म्हटलं तर आपल्याला असं लिहिता येईल की M म्हणजे म्युच्युअल इंडक्टन्स ड्यू टू मॅग्नेटिक फ्लक्स इन कॉईल 2 असं म्हणू किंवा इन सेकंडरी कॉईल. बरोबर आहे ना. मॅग्नेटिक फ्लक्स इन सेकंडरी कॉईल विथ रिस्पेक्ट टू 1 आहे तो Φ21चा अर्थ जर आपण ते पाहिलं तर आपण इन सेकंडरी असं म्हणू म्हणजेच काय मॅग्नेटिक फ्लक्स इन सेकंडरी विथ रिस्पेक्ट टू किंवा पर युनिट करंट इन द प्रायमरी आहे की नाही. म्हणजेच काय पर युनिट चेंज इन द करंट इन द प्रायमरी अशी आपल्याला सुद्धा त्याची डेफिनेशन करता येते. आणि त्याला खाली मी सेकंडरी प्रायमरीच्या स्वरूपात जर लिहितो म्हटलं तर M इज इक्वल टू Φs अपॉन IP असं मला लिहिता येते. Φs म्हणजे सेकंडरीमध्ये चेंज होणारा मॅग्नेटिक फ्लक्स आणि IP म्हणजे ड्यू टू द करंट पासिंग थ्रू प्रायमरी असं आपण म्हणू. त्याला युनिट करंट म्हटलं तर M इज इक्वल टू Φs असं आपल्याला म्हणता येते. याच्यावरून Φsची व्हॅल्यू काढता येते ते म्हणजे M इंटू IP आणि याच्यावरून ही जी Φsची व्हॅल्यू आहे ही फॅरेडेच्या लॉनुसार जसं याच्या आधी आपण इंड्यूस ई एम एफसाठी फॅरेडेचा लॉ लावला तसा जर इथे लावला तर ई एम एफ इंड्यूस होतो तो सेकंडरीमध्ये म्हणून E21 असं त्याला म्हणू आपण. तर 21 न म्हणता इथे सेकंडरीसाठी आपण S वापरू म्हणून ES इज इक्वल टू मायनस dφ/dt. इथे फाय म्हणजे Φs आहे. Φsची व्हॅल्यू टाकू आपण M इंटू IP M बाहेर आला तर M इंटू dIp/dt अशी आपल्याला ESची व्हॅल्यू मिळते. आणि याच्यावरून मला पुन्हा मॅग्नेट्यूडमध्ये जर एमची व्हॅल्यू काढली मी तर मला असं मिळते निगेटिव्ह साईन जाईल तिथून आणि M इज इक्वल टू E अपॉन dIp/dt असं मला म्हणता येते. याच्यावरून मला युनिटसुद्धा काढता येते. dIp/dt म्हणजे काय चेंज इन करंट विथ रिस्पेक्ट टू टाईम ऑफ प्रायमरी म्हणजे पहिल्या कॉईलमध्ये होणारा चेंज इन करंट विथ रिस्पेक्ट टू टाईम त्याच्यामुळे दुसऱ्या कॉईलमध्ये तयार होणारं किंवा इंड्यूस होणारं EMF म्हणजे ES असं आपण त्याला म्हणू. बरोबर आहे की नाही. म्हणून ES इज इक्वल टू जसं झालं त्यानुसार एमची व्हॅल्यू लिहिता येते M इज इक्वल टू ES अपॉन dIp/dt असं जर आपण म्हटलं तर मला असं म्हणता येते आता याचे युनिट कसं काढणार. E म्हणजे EMF किंवा सोर्स ऑफ EMF किंवा व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे व्होल्टमध्ये मोजतात अपॉन dIp/dt. dIp म्हणजे चेंज इन करंट तो ॲम्पियरमध्ये आणि dt म्हणजे काय आहे तो टाईम हा सेकंदमध्ये. म्हणून इथे आपल्याला युनिट कसं काढता येईल मग व्होल्ट अपॉन करंट ॲम्पियरमध्ये आणि टाईम सेकंदमध्ये म्हणून ॲम्पियर पर सेकंद झाला ते सेकंद वर गेला तर व्होल्ट पर ॲम्पियर म्हणजे ओहम आणि सेकंद म्हणजेच काय झालं ते ओहम सेकंद किंवा त्याला हेनरी असं सुद्धा म्हणतात. त्याचं युनिट हे म्युच्युअल इंडक्टन्स आणि सेल्फ इंडक्टन्सचं युनिट हे सेम आहे असं आपल्याला याच्यावरून दिसतं.
तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे.